नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक घेऊन आली आहे, मानवी मज्जासंस्था. तर मित्रांनो, सेंट्रल नर्वस सिस्टीम CNS पाहण्याच्या आधी आपण मज्जासंस्थेचे स्वरूप पाहूया. CNS व PNS असे दोन भाग आहेत. तर PNS चेही दोन प्रकार पडतात. आज आपण फक्त CNS बद्दल माहिती घेणार आहोत. CNS मध्ये मेंदू व स्पायनल कॉर्ड मेरुरज्जू या व्यवस्थेचा सर्वात बनलेला आहे. तर या व्यवस्थेत सर्वात लहान आणि महत्त्वाचा घटक म्हणजे न्यूरॉन आहे, जे संदेशवहनाचे काम करते. मेंदूचे संरक्षण आपला मेंदू खूप नाजूक असतो, म्हणून तो रॅनियममध्ये कवटीमध्ये सुरक्षित असतो. त्यावर मिनिटचे 3 आवरणे असतात. सर्वात बाहेरचे टणक आवरण म्हणजे ड्युरामॅटर. त्याखाली सबड्युरल स्पेस असते. पण आज आपण फक्त ड्युरामॅटर आणि आर्कोनाइड मॅटर व पाय मॅटर याबद्दल माहिती घेणार आहोत. हे सर्वात बाहेरचे आवरण आहे. ड्युरामॅटर हे सर्वात बाहेरचे आवरण आहे, तर आर्कोनाइड मॅटर मधले आवरण आहे आणि पाय मॅटर हे सर्वात आतले आवरण आहे. हे अत्यंत नाजूक व पारदर्शक असते. हे थेट मेंदूच्या पृष्ठभागाला चिकटलेले असते. यांची कार्य रक्तवाहिन्या यामध्ये अनेक रक्तवाहिन्या असतात आणि ज्या मेंदूला रक्तपुरवठा करण्याचे कार्य पाय मॅटर करते. तर मेंदूच्या आवरणामध्ये स्पेस असतो. त्या स्पेसला काय म्हणतात? तर त्या स्पेसला सबड्युरल स्पेस असे म्हणतात. सब आर्कोनाइड स्पेस असे म्हणतात. हे कुठल्या ठिकाणी आहे? तर हे मित्रांनो, याचे ठिकाण म्हटले तर हे ड्युरामॅटर म्हणजे सबड्युरल स्पेस हे ड्युरामॅटर म्हणजे बाहेरचे आवरण व आर्कोनाइड मॅटर आतले आवरण यांच्या दरम्यान हे आवरण असते. हे अतिशय अरुंद पोकळी असते, ज्यामध्ये एक प्रकारचा पातळ द्रव असतो. सिरियस फ्लुइड असते. वैद्यकीय महत्त्व काय आहे? तर अपघात झाल्यावर डोक्याला गंभीर मार लागल्यावर या भागात रक्त गाठू शकते, ज्याला सबड्युरल हेमाटोमा असे म्हणतात. यामुळे मेंदूवर दाब निर्माण होतो. तर सब ऑर्कोनाइड स्पेसमध्ये पायमॅटर व आर्कोनाइड मॅटरमध्ये हा स्पेस असतो. हा सबड्युरल फ्लुइड यामध्ये असते. हे सबड्युरल म्हणजे CSF फ्लुइड हे मेंदूला बाहेरील धक्क्यापासून कुशन सारखे काम करते. मित्रांनो, आपण आता मेंदू आणि मेरुरज्जूच्या पोकळीमध्ये जो द्रव असतो CSF याचे प्रमुख कार्य बघणार आहोत. याचे काय? हा रंगहीन आहे, कलरलेस आहे. ह्याचे स्वरूप काय आहे? पीएच काय आहे याचा? हे अल्कलाईन आहे म्हणजे आम्लधर्मी असतो. याचे स्थान कुठे आहे? तर हे सब आर्कोनाइड स्पेस आणि मेंदूतील रिक्त पोकळ्यामध्ये हे हे स्थान आहे याचे. तर CSFचे कार्य काय आहे? तर प्रोटेक्शन, मेंदूला बाहेरील धक्क्यापासून प्रोटेक्शन देणे, गादीसारखे संरक्षण देणे. मेंदू या द्रवामध्ये तरंगत असल्यामुळे त्याचे प्रत्यक्ष वजन कमी जाणवते. सुमारे 1400 ग्रॅमचा मेंदू असतो, फक्त 50 ग्रामच भासवतो. न्यूट्रिशन काय? मेंदूला आवश्यक पोषक घटक यामध्ये पुरवतो. वेस्ट रिमूव्हल मेंदूतील नको असलेले टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. आता मी तुम्हाला अल्कलाईन याचा अर्थ या स्लाइडमध्ये दाखवले आहे. पीएच काय आहे याचे? 7.31 ते 7.34 च्या दरम्यान याचा पीएच असतो CSFचा. व लक्षात ठेवण्यासाठी ह्याचा एक प्रो टिप आहे. पीएच 7 पेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणतात? तर अल्कलाईन म्हणतात. आता आपण CSFचे कार्य पाहणार आहोत. यामध्ये CSFचे प्रमुख कार्य काय आहेत? मी यामध्ये अंडरलाईन केले आहे. हे लक्षात ठेवा. ॲब्झॉर्प्शन, प्रिव्हेन्शन, प्रेशर आणि न्यूट्रिएंट्स आणि डेसिकेशन हे महत्त्वाचे घटक आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या विषयाचे तुम्हाला नोट्स हवे असतील किंवा PDF हवी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच दर्जेदार व अभ्यासू व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.